लातूर शहर महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी देवीदास काळे यांची काल सर्वसाधारण सभेमध्ये निवड करण्यात आलेली आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. मला सांगा, आपली विरोधी पक्षनेतेपदी निवड झालेली आहे. सर्वात पहिल्यांदा आपलं अभिनंदन. मागील 20 वर्षापासून तुम्ही या महापालिकेचं नेतृत्व करत नगरसेवक म्हणून 5 टर्म आपण निवडणूक लढवलेली आहे. आपल्याला अनुभव आहे. आपण विरोधी पक्षनेते, कशा पद्धतीने आपण येणाऱ्या काळात आपण या महापालिकेची विरोधी पक्षनेते म्हणून काम करणार? नाही, ऍक्च्युली लोकांनी ज्या पद्धतीनं ज्या विश्वासाने आम्हाला महापालिकेमध्ये पाठवलंय, त्या विश्वासाला सार्थ ठरेल असं काम आम्ही महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून करणार आहोत. महापालिकेच्या इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्टीला लोकांनी विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला. त्यामुळं विरोधी पक्ष नेता म्हणून माझी भारतीय जनता पार्टीनी आणि सर्व नेत्यांनी निवड केली, त्याबद्दल मी अगोदर सर्वांचे आभार मानतो. आणि येत्या काळामध्ये लातूर शहरामध्ये अनेक काही अडचणीचे विषय आहेत. जनतेचे प्रश्न अनेक पाण्याचे असतील, ट्रॅफिकचे असतील, स्वच्छतेचे विषय असतील, असे अनेक विषय थोडे प्रशासनाच्या काळामध्ये अडचणीचे झालेले आहेत. तर त्याला कसं सुलभ करता येईल लोकांच्या हिताच्या दृष्टीनं, याच्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून प्रयत्न करणार आहोत. आणि येत्या काळात अनेक विषय लातूर शहरामध्ये करणं आवश्यक आहे, ते करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही करणार आहेत. आणि विरोधी पक्षात असलो तरी विकास कामामध्ये आम्ही कधी कसलीही अडचण आणणार नाही. सत्ताधारी जर विकास कामाचे काम करण्याची मानसिकता असेल तर पूर्ण समर्थन आम्ही त्यांना देणारच आहोत. पण चुकीची काही कामं करत असतील तर आम्ही त्याला जाब विचारण्यासाठी सक्षमपणे लातूरच्या लोकांच्या हितामध्ये आम्ही रस्त्यावर उतरू. शहरात अनेक समस्या आहेत. नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत. स्वच्छता असेल, गटार असेल, पाणी असेल. मागच्या काळात जर म्हटलं तर अख्ख्या लातूर शहराला पिवळं पाणी प्यावं लागलेलं आहे. म्हणजे नागरिकांच्या आरोग्याची धोका तर आहेच आहे. तो शहरात आणि रस्त्याचा सर्वात मोठा प्रश्न रस्त्याचा आहे. तर एक विरोधी पक्षनेता म्हणून आपण आपली भूमिका मांडली का महापालिकेत? ऍक्च्युली या शहराचे अनेक प्रश्न अडचणी आम्हाला माहिती आहेत. लातूरकरांनी फक्त 2.5 वर्षाच्या काळामध्ये आम्हाला मागच्या काळामध्ये महापालिकेमध्ये सत्तेमध्ये बसवलं होतं. तर त्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये जी कामं 25 वर्षापासून या लातूर शहरामध्ये झाली नव्हती, ती कामं आम्ही 2.5 वर्षामध्ये केली. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून शहराला अनेक मोठे फंड आम्ही प्राप्त केले. आणि त्या काळामध्ये विकास कामं खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाले. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की कालच्या पहिल्याच सभेत काँग्रेसनी जी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून डीपीडीसीच्या माध्यमातून फंड आला होता शहराच्या विकासासाठी, आणि ती कामं चालू झालेली कामं कालच्या सभेमध्ये काँग्रेसच्या महापौरांनी स्थगित करण्याचं पाप कालच्या सभेमध्ये केलं. त्याचा आम्ही तीव्र जाहीर निषेध करतो. कारण या लोकांना विकासाचं किंवा लातूरच्या जनतेचं कुठलंच हित दिसत नाही. कालच्या पहिल्या सभेमध्ये खऱ्या अर्थानं उन्हाळ्याचे दिवस आहेत, लातूर अर्ध शहर बोरच्या पाण्यावर चालणारं शहर आहे, तर त्याच्यामध्ये तो विषय आलेला नव्हता अजेंड्यामध्ये. स्वच्छतेच्या बाबतीतला विषय आलेला नव्हता. तृतीय श्रेणीच्या कामगारांची पगारी 6-6 महिन्यापासून होत नाहीत, तो विषय त्यांनी त्या अजेंड्यावर आणला नाही. असे अनेक महत्वाचे विषय, स्वच्छतेचा विषय अजेंड्यावर आणला नाही. असे अनेक महत्वाचे विषय त्यांना अजेंड्यावर न घेता त्याच्यावर चर्चा करण्याची गरज त्यांना वाटली नाही. पण विकास कामं चालू असलेली थांबवण्याचे विषय मात्र अजेंड्यावर आणले. याच्या पाठीमागे एकच कारण आहे, या कामातून काही टक्केवारी मिळते का, एवढाच उद्देश या काँग्रेसवाल्यांचा काल दिसून आला. हे अतिशय दुर्दैवाने सांगावं असं वाटतं. पण आम्ही कुठल्याही पद्धतीनं या काँग्रेसवाल्यांची जी काही निगेटिव्ह मानसिकता आहे, त्या मानसिकतेने आम्ही यांना चालू देणार नाही. लातूरकरांच्या सेवेसाठी 24 तास भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही बोलवणार. कालच्या एका सर्वसाधारण सभेत जर चित्र पाहायला गेलं तर प्रशासनावर मोठ्या प्रमाणावर गंभीर आरोप देखील करण्यात आलेला आहे. प्रशासनाला आपण कशा पद्धतीने हँडल करणार?
ते प्रशासनाला हँडल करण्याचा काय विषय आहे, त्यांना काही म्हणजे योग्य पद्धतीने ट्रीट करावं लागेल. त्यांना आता मागच्या 4 वर्षाच्या काळामध्ये त्यांना सवय लागली. सदस्यांचं सुद्धा ऐकून घेण्याची मानसिकता त्यांची नाही. मग सर्वसामान्य लोकांचे काय हाल होत असतील आणि मग त्यांना वठणीवर आणण्याचं काम आम्ही व्यवस्थित करू. आम्ही अग्रेसिव्ह पद्धतीनं काही म्हणजे आमची ती मानसिकता नाही. आम्ही त्यांना हात जोडून विनंती करू. पण जर ऐकत नसतील तर मग तिसरा मार्ग पण आमच्याकडे उपलब्ध असतो. त्या पद्धतीने त्यांच्याकडून करून घेऊ. तर ह्यो ते देवीदास काळे यांनी सांगितलेलं आहे की विरोधी पक्ष म्हणून आम्ही सक्षमपणे काम करू. येणाऱ्या काळात लातूर शहराच्या विकासासाठी, सर्वांगीण विकासासाठी आम्ही काँग्रेस सोबत त्यांना आम्ही मदत करू विकासाच्या कामावर. परंतु जर विकासाच्या कामावर जर काही होत नसेल तर आम्ही 100% विरोधी पक्ष नेता म्हणून या लातूरकरांच्या सेवेसाठी आम्ही 24 तास सेवेमध्ये आहोत, अशा पद्धतीने देखील विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. विजय कवाळे, नवराष्ट्र, लातूर.